नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला टॉपिक थोडासा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे का की जगातले जे वर्ल्डचे जे टॉप लीडर्स आहेत किंवा जे मिलियनियर्स, बिलियनियर्स, ट्रिलियनियर्स आहेत, हे किती वाचन करतात? वॉरेन बफेट म्हणजेच स्टॉक मार्केटचा शहेनशाह आपण ज्यांना म्हणू शकतो, ते दिवसातनं 5 ते 6 तास वाचन करतात. एक पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाला 10 ते 12 वर्षांचा अभ्यास करावा लागतो. रोज 30 मिनिटं जरी तुम्ही वाचलं तर वर्षभरात तुमची 20 पुस्तकं वाचून होतात. म्हणजेच तुमच्या आयुष्याला, तुमच्या लाईफला जी जगप्रसिद्ध व्यक्ती आहेत, ज्या सक्सेसफुल व्यक्ती आहेत, तशी 20 लोक तुमच्या आयुष्याला शेप देत असतात. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना? मीही हेच म्हणतो. मला देखील वाचनाचा सुरुवातीला कंटाळा यायचा, पण ज्या वेळेला मला वाचनाची गोडी लागली ती मी इतिहासाच्या पुस्तकातनं लावली. चित्रांची पुस्तकं बघून मी माझी वाचनाची सवय लावली. मला आवड निर्माण केली स्वतःला. जेव्हा ही वाचनाची सवय लागली तेव्हा मला नवीन नवीन स्ट्रॅटेजीज कळायला लागल्या, नवीन नवीन आयडियाज यायला लागल्या. ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या आहेत, ती जर एखादी गोष्ट भविष्यकाळात घडणार असेल ह्याचा जर अंदाज आला तर त्यावेळी त्या यशस्वी व्यक्तीने, त्या सक्सेसफुल माणसाने काय गोष्ट केली होती ह्याचा एक अंदाज यायला लागला. हा सगळा अभ्यास माझा फक्त आणि फक्त वाचनामुळे व्हायला लागला आणि त्यामुळेच आज मी इथे तुमच्या समोर उभा आहे. माझं स्वतःच एक कादंबरी माझी 2020 साली प्रकाशित झालेली आहे. हा सगळा प्रवास जो माझा घडलेला आहे हा फक्त आणि फक्त वाचनामुळे घडलेला आहे. म्हणूनच तुम्हीही एक तरी पुस्तक ह्या महिन्यापासून, हा व्हिडिओ बघितल्यापासून वाचायला सुरुवात करा. आणि तुम्ही कुठलं पुस्तक निवडणार आहात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण मला तुमच्या कमेंट्स, तुमची मतं जाणून घ्यायला मला खूप आवडतं. धन्यवाद.